होणारी सिद्धनाथाचे चांगले गोडखुराचे चांगले मोकाशवाडी आणि मोकाशवाडी पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांनी गुरु पौर्णिमा निमित्त व्यास पौर्णिमा आणि मोकाशवाडी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी गुरुपौर्णिमा कार्यक्रम आयोजित करण्याचा ठरवलेला आहे। आणि तसेच प्रत्येक गुरुपौर्णिमेला ह्या नाथबाबाच्या मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा करून आणि गाव प्रसाद चालू केलेला आहे। तसेच आज सकाळी व्यास पौर्णिमा गुरुपौर्णिमा या निमित्तानं नाथाचा अभिषेक झाला। ब्रह्ममुहूर्तावर अभिषेक करून त्यानंतर आज सायंकाळी ठीक आता 7 नंतर असा सुसरावे हरिपाठ करण्यात येणार आहे। श्री गगनगिरी गुरुकुल संस्था जत यांचा सुसरावे हरिपाठ होणार आहे। त्यानंतर या आपला महाप्रसाद होणार आहे। महाप्रसादाच्या नंतर हरिभक्त परायण भारत महाराज शिंदे उर्फ बाळासाहेब बारामतीकर यांचं सुसरावे हरिकीर्तन होणार आहे। तरी गावातील सर्व भाविक भक्तांनी आणि गावातील सर्वांच्या सहकार्याने हा चाललेला नामयज्ञ पौर्णिमा असाच प्रत्येक महिन्यामध्ये व्हावे आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून चालत आलेला हा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून असेच कार्यक्रम चालूच राहावे असे करसुंडी सिद्धनाथाच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो। नाथबाबाचे चांगले नाथाच्या घोड्याचे चांगले नाथाच्या सबिन्याचे चांगले नाथाच्या काठीचे चांगले। रामकृष्णारी आज या मोकाशीवाडी या गावामध्ये सिद्धेश्वराचं आज मंदिर आहे आणि या ठिकाणी आज गुरुपौर्णिमेनिमित्त आज कीर्तन महोत्सव घेतलेला आहे। आणि या कीर्तन महोत्सवासाठी आपल्या गुरुकुलचे सर्व विद्यार्थी श्री स्वामी गगनगिरी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था जत इथून आलेले सर्व हे विद्यार्थी आज कीर्तन महोत्सवासाठी या मोकाशीवाडी या गावकऱ्यांनी आम्हाला आमंत्रित केलेलं आहे आणि त्याबद्दल या सर्व ग्रामस्थांचे मी आभार व्यक्त करतो। नाथबाबाच्या नावाने नाथाच्या काठीचे श्री स्वामी गगनगिरी वारकरी शिक्षण संस्था जत शशिकांत शिंदे इयत्ता 6वी भोपाल ईश्वर मानकर 4th वर्ष ॲडमिशन झाले गुरुकुलमध्ये। याच्यामध्ये काय काय शिकवलं? मृदंग गायन पकवाज भगवद्गीता ज्ञानेश्वरी वाटेल ज्ञानेश्वरी हे शिकवलं जातं। रोजचा नियम सकाळी पहाटे 4:30ला उठायचं, रियाज पकवाजाचे रियाज, तिथून हरिपाठ झाल्यानंतर आपला शाळेचा अभ्यास, जेवण झाल्यावर शाळेला जायचं, शाळेतून आल्यावर रात्री भजन झाल्यावर जेवायचं, जेवण 10ला झोपायचं, परत 4:30ला उठायचं सकाळी। सध्याला 26 मुलं आहेत। एक सुसंस्कार जे म्हणतात ते आमचे मिळतात गुरुकुलला। आता 5वी पासून सगळे आहेत, 4थी पासून सगळे आहेत, हां 4थी पासून 11वीपर्यंत सगळे आहेत। मी सांगेन की अभ्यास करा, आपल्या करिअरवर फोकस करा, आध्यात्मिक ज्ञान घ्या, आपल्याला कुठली तर कला यायला पाहिजे हे सांगेन। हो कार्तिकवाडीला सगळे चालत जातात, हां पंढरपूरच्या आळंदी हो सगळे। ज्यावेळेला मी भजन करतो गुरुकुलला त्यावेळेला पाऊल खेळ ज्यावेळेला घेतलं जातं त्यावेळेला आनंद वाटतो। गुरुजी विविध प्रकारचे खेळ घेतात त्यामध्ये आनंद वाटतो। की मोबाईल हा एक वाईट सवय आहे, मग त्याच्यामुळे आयुष्य बर्बाद होते। मग म्हणजे एक प्रकारचं व्यसनच आहे ते, जसं तंबाखूचं व्यसन आहे तसंच ते एक प्रकारचं व्यसन आहे। मग त्याच्यापासून जर आपण लांब राहिलो तर आपल्याला या जगात काय चालू आहे सगळ्या जगाची माहिती आपल्याला मिळू शकते। म्हणजे जे पुस्तकातलं ज्ञान आहे ते आपल्या डोक्यात जर गेलं तर आपल्याला कुठेच मागं पडू शकत नाही। आपण मोबाईलमधलं ज्ञान आज आहे तर आज नाही, असं आहे मोबाईलमधलं ज्ञान। ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय 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 सौवेद्या आत्मरूपा
देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधार जोजी हे शब्द ब्रह्म अशेष तेशी मूर्ती सुवेश हे वर्ण पू निर्दोष मिरवत असे अष्टादश पुराणे तेची मने भूषणे पद्ध पद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. मी राहणार जत घाटगेवाडीचा. माझं नाव उमेश परशुराम घाटगे. मी आता ही सर्व जी मुलं आहेत ही श्री स्वामी गगनगिरी महाराज वारकरी शिक्षण संस्था जत इथली आहेत. आणि जर कोणाला संस्थेमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर आमच्या गुरूंचा नंबर आहे 9975 29 85 87. त्यांनी या नंबरवर संपर्क साधावा. राहण्याची सोय सगळी जेवण खाणे राहणे आणि त्यासोबत वारकरी शिक्षण दिलं जातं.
एक 1.5 महिना फक्त झाला आहे. त्यामध्ये काही जुने विद्यार्थी पण आहेत आणि जुने विद्यार्थी पण यामध्ये आहेत आणि ह्या बाजूचे आहेत ते नवीनच आहेत सगळे. एक 1.5 महिना सव्वा महिना झाला असेल कदाचित त्या मुलाच्या म्हणून काहीतरी चुकवल होईल कदाचित. कधी हाडीपाठ म्हणायचं चुकेल किंवा एखादा पाऊल खेळायचं चुकेल किंवा पकवाज वाजायचं चुकेल. सगळ्यांनी त्याला समजून घ्या थोडं. अजून ह्याच्यासाठी भरपूर वेळ आहे शिकायसाठी. आता फक्त 1.5 सव्वा महिना झालेला आहे. येत्या काळात खरंच चांगला वागत एक चांगला एक सुसंस्कारित मुलगा आपल्या गुरुकुलाला भेटणार आहे. त्यामुळं एक या माध्यमातून थोडं असं सांगितलं की सगळ्यांनी समजून घ्या आणि या हरिपाठाचा आस्वाद घ्या. आपल्याला आज पकवायच्यासाठी एक 50 रुपये बक्षीस दिलेलं आहे. काय नाव आहे? प्रकाश महाराज गायकवाड यांनी या पकवायच्यासाठी 50 रुपये बक्षीस दिलेलं आहे. त्यांचा खूप आभारी आहे.